Hare
राधा गोपाल की जय, श्री गौरीताय की जय, विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय, श्री प्रभुपाद की जय, गौर भक्तवृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरे कृष्ण हरे कृष्ण। सर्वांना आश्चर्य वाटलं असेल थोडंफार की प्रभूजी कशी काय बसलेत व्यासासनावरती, कारण की आम्हाला तर सांगण्यात आलं होतं की महाराज येणार आहेत, पण आपलं दुर्भाग्य आपले 2 प्रोग्राम म्हणून नाही का, शुक्रवारी पण आपला एक सुंदर असं सत्संग होणार होता, तो पण आपला कॅन्सल झाला, आणि आज सुद्धा परमपूज्य श्रीकृष्ण चैतन्य महाराज सांगलीमध्येच आहेत महाराज, पण तरी सुद्धा भरपूर प्रयत्न केल्यानंतर सुद्धा महाराज आपल्याकडे येऊ शकले नाहीये. महाराज येणार होते पण बरेच कारण जे आहेत त्या कारणांमुळे महाराज येऊ शकलेले नाहीये. महाराजांचा प्रोग्राम सकाळी महाराजांचा सत्संग झाला मिरजमध्ये, त्याच्यानंतर आता महाराजांचा 5 ते 7 आणखी एक स्कूल प्रोग्राम होता, आणि त्या प्रोग्राममुळं महाराजांचं जे स्केड्यूल आहे, वेळापत्रक आहे, त्यांचं डाएट वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना खूप काळजीपूर्वक सगळ्या गोष्टींचं पालन करावं लागतं, तर त्यामुळं महाराजांचं वेळ जुळला नाही आणि त्यामुळं महाराज काही येऊ शकले नाही. पण महाराज म्हणले नेक्स्ट टाइम नक्की येईल. नेक्स्ट टाइम महाराज पंढरपूरलाच असतात महाराज, परंतु आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. तर आनंदाची गोष्ट ही आहे, आताच सांगतो मी, की मंगळवारी 30 जुलै रोजी आपल्याकडं सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज येणार आहेत. तर जरी श्रीकृष्ण चैतन्य महाराज येऊ शकले नाही, परंतु कन्फर्म आहे मंगळवारी सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज जे मॉरिशसचे आहेत महाराज येणार आहेत, सत्संग होणार आहे आपल्या सांगलीमध्ये. तर भगवंतांची आपल्यावरती, जरी भगवंतांनी आज आपल्यावर कृपा केली नसली तरी भगवंतांचं आपल्याकडे लक्ष आहे. तर मंगळवारी आपला सत्संग होईल, महाराज येणार आहे. तर महाराजांचं प्रवचन असल्यामुळे मी सुद्धा काय विशेष तयारी केली नव्हती, अचानकच काय बोलायचं ते सुद्धा मी अचानक थोडंसं. तर जसं की परमपूज्य लोकनाथ स्वामी गुरु महाराजांचं आताच 75वा व्यासपूजा महोत्सव संपन्न झाला. तर काही जणांनी प्रत्यक्षामध्ये उपस्थित राहून, काही जणांनी ऑनलाईन, किंवा काही जण आरवड्यामध्ये किंवा पंढरपूरमध्ये उपस्थित राहून आपण व्यासपूजा अटेंड केली असेल. तर शास्त्रामध्ये वर्णन आहे किंवा आपण ऐकलं असेल, म्हण आहे की थोर महात्मे होऊन गेले यस चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्याच समान व्हावे. माहित नाही का आपल्याला, शाळेमध्ये कित्येक वेळा हे रिपीट झालेलं आहे, हात सापडे बोध खरा, आपल्याकडून ऐकायचं होतं मला खरं. पण तर थोर महात्मे होऊन गेलेले आहेत इतिहासामध्ये अनेक. तर विशेषतः आपल्यासाठी अनेक आचार्य होऊन गेलेले आहेत, आणि त्यांचं जे चरित्र आहे आपण त्याच्या चरित्राचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि शिक्षा हे आहे की आपण काय केलं पाहिजे, त्यांच्या समान होण्याचा. आपण त्यांच्या समान तर होऊ शकत नाही, परंतु त्यांनी ज्याप्रमाणे कार्य केलेलं आहे त्याप्रमाणे, किंवा त्यांची जी शिक्षा आहे त्या शिक्षेनुसार आपण आचरण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर आपलं जीवन निश्चित सफल होऊ शकतं.
तर परमपूज्य लोकनाथ स्वामी गुरु महाराजांचं व्यासपूजा संपन्न झालं, त्याच्यावरती आपण थोडक्यामध्ये गुरु महाराजांचं गुणगान ज्या पद्धतीनं अनेक वरिष्ठ जे गुरुपादांचे शिष्य आहेत, त्याचबरोबर गुरु महाराजांचे वरिष्ठ शिष्य आहेत आणि सध्या जे गुरु महाराजांना फॉलो करतात अशा अनेक वैष्णवांच्या मुखातून आपण गुरु महाराजांचं गुणगान श्रवण केलं आणि एवढा महान खूप विशेष असा उत्सव संपन्न झाला. तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण सुद्धा बोलू शकता. शेवटी ज्यांना 2 मिनिटं आपण सुद्धा जे गुरु महाराजांच्या प्रती आपलं मनोगत किंवा ज्या पद्धतीनं एवढा सुंदर उत्सव संपन्न झाला, आपण सुद्धा त्याची साक्षी होता, तर आपण सुद्धा बोलू शकता. शेवटी 2 मिनिटं आपल्याकडे वेळ तसा कमीच असणार आहे, तरी सुद्धा हो आपण. तर यावर्षी वृंदावनामध्ये ऍक्च्युली तसं योजना नव्हतं, पंढरपूरमध्येच व्यासपूजा होणार होती, परंतु भगवंतांची योजना असते. आपण प्लॅन करतो परंतु ते प्लॅन कधी यशस्वी होत नाही. असं पण म्हटलेलं आहे की मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. तर आपण फक्त योजना बनवू शकतो परंतु ते योजना प्रत्यक्षामध्ये अंमलात येणार की नाही याची आपण खात्री देऊ शकत नाही. तर व्यासपूजा पंढरपूरला होणार होती, परंतु काही कारणानं काय झालं, व्यासपूजेचं स्थान आणि सर्व गोष्टी बदलाव्या लागल्या आणि व्यासपूजा जी आहे ती वृंदावनामध्ये त्या ठिकाणी संपन्न झाली. तर व्यासपूजेचं यावर्षी विशेष 75वा व्यासपूजा अमृत महोत्सव होता. तर त्यानिमित्त गुरु महाराजांची पण विशेष इच्छा होती की त्या ठिकाणी 3 दिवसाचं विशेष प्रोग्राम आयोजित करण्यात आलं होतं. तर पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी सुंदर असं त्या ठिकाणी प्रोग्राम झाला. तर त्याच्यामध्ये काय केलं होतं, जे पण प्रभुपादांचे वरिष्ठ शिष्य आहेत किंवा आज वर्तमान प्रभुपादांचे शिष्य आहेत त्यांच्याद्वारे प्रभुपादांचं गुणगान करण्यात आलं. तर गुरु महाराजांचं प्रभुपादांप्रती समर्पण आहे, प्रभुपादांप्रती गुरु महाराजांचा जो भाव आहे. तर गुरु महाराजांनी पहिल्या दिवशी काय केलं होतं, सर्व जे पण प्रभुपादांचे वरिष्ठ शिष्य आहेत त्यांच्याद्वारे त्या ठिकाणी प्रभुपादांचं गुणगान करण्यात आलं. दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी जे प्रभुपादांचे शिष्य आहेत, जे वर्तमान आहेत कार्यरत किंवा ज्यांनी हे धाराधाम सोडून नित्यलीलेमध्ये भगवंतांच्या प्रवेश केलेला आहे त्यांचं गुणगान, ज्याच्यामध्ये मग ब्रह्मानंद स्वामी महाराज आहेत, त्याच्यानंतर सत्स्वरूपदास गोस्वामी महाराज आहेत, त्याच्यानंतर परमपूज्य म्हणजे जय पताका स्वामी महाराज आहेत, नंतर गौर गोविंद स्वामी महाराज आहेत, राधा गोविंद स्वामी महाराज आहेत. तर असे अनेक महान संत वरिष्ठ प्रभुपादांचे शिष्य आहेत त्यांचं गुणगान दुसऱ्या दिवशी. आणि तिसऱ्या दिवशी गुरु महाराजांचं जे व्यासपूजा महोत्सव आहे तर ते संपन्न झालं. तर प्रभुपादांचा एक सुंदर प्रसंग मी एकदा श्रवण केला होता. थोडक्यामध्ये प्रभुपादांचा आपण सुरुवातीला शास्त्रामध्ये भागवतामध्ये बऱ्याच वेळा मी हा श्लोक जो आहे बऱ्याच वेळा खूप सुंदर श्लोक आहे. भागवताच्या 2ऱ्या स्कंदामध्ये एक श्लोक येतो, त्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे की किरातहूनांद्र पुलिंद पुल्कषः आभीर शुंभ यवनाथ सादया ये अन्ये च पापा यदपाश्रयाश्रया शुद्ध्यन्ति तस्मै प्रभ विष्णवे नमः. तर परमपूज्य राधा गोविंद स्वामी महाराजांनी हा श्लोक कोट करून प्रमाण देऊन महाराज सांगत होते की हा जो भागवताचा श्लोक आहे याचा अर्थ असा आहे की अनेक खालच्या जातीचे लोक, ज्याच्यामध्ये मग किरात, हून, आंध्र, पुलिंद, पुलकश, आभीर, यवन, खस, तर हे आपण कधी ऐकले पण नसतील कदाचित नावावर. तर एकदम निकृष्ट खालच्या म्हणजे जे वर्णाश्रमामध्ये येत नाहीत किंवा 4 प्रकारचे जे आश्रम आहेत त्याच्यामध्ये किंवा वर्णामध्ये पण येत नाहीत, तर असे हे एकदम खालच्या दर्जाचे आणि कोणत्याही प्रकारचं सदाचार माहीत नसणारे लोक आहेत. तर अशा लोकांचा उद्धार होतो किंवा असे लोक शुद्ध होतात किंवा जेव्हा अनेक पापा यद उपाश्रयाश्रया शुद्ध भक्तांच्या संघामध्ये किंवा
शुद्ध भक्तांचा संग करून त्यांची जर का सेवा केली, त्यांच्या मुखातून कथा कीर्तन श्रवण केलं, तर अशा पद्धतीनं निकृष्ट जातीतले लोक सुद्धा शुद्ध होतात. तर महाराज सांगत होते की हा जो भागवताचा श्लोक आहे, तो श्लोक जोपर्यंत प्रपाद आले नव्हते तोपर्यंत तो श्लोक जो आहे तो म्हणजे केवळ म्हणजे भागवतामध्ये तो श्लोक होता, परंतु त्याचं जे वास्तविकता आहे किंवा त्याची सत्यता जी आहे ते वास्तविकतेमध्ये आली नव्हती. जोपर्यंत प्रपाद आले नव्हते तोपर्यंत ते श्लोक जो आहे किंवा अशा पद्धतीने जे खालच्या जातीचे लोक आहेत त्यांचा उद्धार कोणी तोपर्यंत केला नव्हता. परंतु प्रपादाने काय केलं, तो श्लोक वास्तविकतेमध्ये उतरवून दाखवला. समजतंय ना? प्रपादाने काय केलं, त्या श्लोकाचा जो वास्तविक अर्थ होता तो वास्तविक अर्थ जो आहे तो प्रपादाने प्रकट केला. पहा, जे महान वैष्णव असतात, आचार्य असतात, त्यांच्यामध्ये भागवतातले जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत वास्तविकतेमध्ये उतरवण्याची शक्ती ठेवतात ते. आणि ते कोणी करून दाखवलं? श्री प्रपादांनी करून दाखवलं की ते भागवताचं जे सिद्धांत आहे तो सिद्धांत प्रपादांनी सत्य करून दाखवला. की अशा पद्धतीने प्रपाद अमेरिकेला गेले आणि अमेरिकेतल्या त्या हिप्पी लोकांना प्रपादांनी काय केलं, कृष्ण भावना प्रदान केली आणि त्यांचं जीवन प्रपादांनी शुद्ध केलं. तर राधा गोविंद महाराज सांगत होते की अशा पद्धतीने श्री प्रपादांनी काय केलेलं आहे, तो भागवताचा जो सिद्धांत आहे जोपर्यंत प्रपाद आले नव्हते तोपर्यंत तो प्रकट झाला नव्हता किंवा सत्य झाला नव्हता, परंतु प्रपादांनी काय केलं, तो सत्य करून दाखवलं. तर हे शुद्ध भक्तांचं वैष्णवांचं महानता असते. प्रपाद इंग्लंडमध्ये होते आणि इंग्लंडमध्ये असताना प्रपादांनी शुद्ध वैष्णव त्यांच्याकडं अष्टसिद्धी सुद्धा असतात, परंतु वैष्णव कधी सिद्धी प्रकट करत नाही, कारण ती सिद्धींचा त्यांना काही उपयोग नसतो. पण प्रपादांनी एकदा अशा पद्धतीनं आपला जे विशेष सिद्धी आहेत तर त्या ठिकाणी प्रपाद जेव्हा मंदिरामध्ये आरती करत होते तर आरती करत असताना जो शंख आहे तो शंख कधी सुद्धा वाजत नव्हता. तिथले जे पुजारी आहेत तो जस्ट एक औपचारिकता म्हणून शंख होता, तो कधी वाजवला जात नव्हता, कारण की तो वाजतच नव्हता शंख. बरेच शंख असतात पहा, किती पण फुका ते आवाज काय त्याच्यातून निघत नाही, असा शंख होता तो. आणि तिथले पुजारी कधी ते वाजवत नव्हते, जस्ट तो ठेवायचा म्हणून ठेवला होता. पण प्रभुपादांनी ज्यावेळी ते आरतीपूर्वी शंख वाजवतो आपण, तो प्रभादांनी शंख घेतला आणि प्रभादांनी तो शंख वाजवला आणि त्या शंखामधून आवाज सुद्धा निघाला. तर अशा पद्धतीनं कधी जो शंख वाजत नव्हता तो शंख प्रभादांनी वाजवला. पहा, त्याच आरतीमध्ये प्रभुपादांनी जेव्हा भगवंतांना आपण अर्घ्य अर्पण करतो जल शंखामधून, तर शंखामधून जेव्हा अर्घ्य भगवंतांना अर्पण केलं जातं तर अर्घ्य भगवंतांना अर्पण केल्यानंतर जे जल आहे ते एका पात्रामध्ये आपण काढतो. तर एक पात्र जे आहे ऍक्च्युली आपण एकच पात्र वापरतो, परंतु दोन पात्र असतात. एका पात्रामधलं जल आपण शंखामध्ये घेतो आणि अर्पण केल्यानंतर ते जल जे आहे ते दुसऱ्या पात्रामध्ये काढायचं असतं. तर प्रभुपाद ते जल भगवंतांना अर्पण केल्यानंतर दुसऱ्या पात्रामध्ये ते जल काढायचं होतं, पण त्या ठिकाणी दुसरं पात्र नव्हतं. तर अशा पद्धतीनं प्रभुपाद त्या ठिकाणी जे भक्त आहेत त्या भक्तांना सांगण्याचा प्रयत्न करत होते की एक बॉल म्हणजे वाटी, एक वाटी द्या हे जल काढण्यासाठी. पण हरिनाम संकीर्तन चालू होतं आणि हरिनाम संकीर्तन चालू असल्यामुळं प्रभुपाद काय म्हणत आहेत हे कोणाला समजत नव्हतं. बॉल असं प्रभुपाद म्हणत होते, परंतु सगळ्यांना वाटत होतं प्रभुपाद म्हणत आहेत हरी बोल हरी बोल. तर अशा पद्धतीने सर्वांना आणखी उत्साह आला आणि आणखी मोठ्यानं कीर्तन करू लागले. पण प्रभुपाद म्हणत आहेत बॉल ही एक छोटीशी वाटी द्या हे पाणी जल काढण्यासाठी, पण कोणाला ते समजलं नाही. तर अशा पद्धतीनं प्रभुपादांनी काय केलं, ते जे जल आहे प्रभुपादांनी एवढ्या कुशलतेनं
ते जल प्रपादानी त्या ठिकाणी जे तुलसी होतं, तुलसीमध्ये प्रपादानी ते जल जे आहे ते असं शिंपडलं. म्हणजे असं जल शिंपडलं की जमिनीवरती एक थेंब सुद्धा पडू दिला नाही. जे तुलसी महाराणी आहे त्या तुलसीच्या कुंडीमध्ये प्रपादानी ते जल असं फेकलेलं आहे. अशा पद्धतीनं प्रपादांनी आणखी एक त्यांचं कौशल्य किंवा एक प्रकारची सिद्धी त्यांनी प्रकट केली. आणि त्याच सत्संगामध्ये किंवा त्याच ठिकाणी त्या मंदिरामध्ये प्रपादांनी एक मृदंग होता पहा, ज्या पद्धतीनं मृदंग आपला सुदर्शन मृदंग वाजवतो. सुदर्शनचा मृदंग एकदम हवेनं हे झालाय म्हणून सुदर्शननं सकाळी सांगितलं होतं की मंदिरातून मृदंग घेऊन या. तर का? कारण की थंडीच्या दिवसामध्ये मृदंग जो आहे एकदम हे होतो, मऊ होतो आणि वाजत नाही. तर त्या ठिकाणी असाच एक मृदंग होता, जो मृदंग अजिबात वाजत नव्हता आणि कोणीही तो मृदंग वाजवू इच्छित नव्हता किंवा कोण ते मृदंग वाजवायला घेत पण नव्हतं. तर अशा पद्धतीनं प्रपादांनी काय केलं, तो मृदंग घेतला वाजवायला आणि प्रपादांनी एवढ्या सुंदररित्या तो मृदंग वाजवला, एवढा मधुर आवाज त्या मृदंगातून येऊ लागला की सर्वजण आश्चर्यचकित झाले. तर अशा पद्धतीनं जे भगवंतांचे शुद्ध वैष्णव असतात, भक्त असतात, त्यांच्यामध्ये सर्व प्रकारच्या सिद्धी सुद्धा असतात. परंतु ते अशा पद्धतीच्या सिद्धी ज्या आहेत त्याचा उपयोग किंवा ते प्रकट करत नाहीत. प्रपाद विशाखापट्टणम वरून मायापूरला चालले होते ट्रेनमध्ये. तर ट्रेनमधून जात असताना एका ठिकाणी ट्रेन थांबली होती आणि जे ब्रह्मानंद प्रभू आहेत, ब्रह्मानंद प्रभू कोणाला माहिती खूप मोठे आहेत का, पैलवान, खूप मोठं शरीर त्यांचं होतं. तर ब्रह्मानंद प्रभूंनी प्रपादांसाठी एक शहाळ पाण्याचा नारळ घेऊन आले आणि प्रपादांना अर्पण केलं. प्रपादांनी ते पाणी जे आहे ते प्रपाद पिले आणि प्रपादांनी पाणी पिऊन जे राहिलेलं पाणी आहे ते काय केलं, आपल्या शिष्यांना प्रपाद देतात. तर आपल्या शिष्यांना प्रपाद देत आहेत. मग शिष्य काय करतात, सर्वजण त्या एकच नारळ आहे पहा, सर्वजण काय करत आहेत त्याच्यातून पाणी पित आहेत पहा. आश्चर्य, जेवढे पण प्रपादांबरोबर शिष्य होते सगळ्यांनी त्या नारळातून पाणी पिलं आणि सगळ्यांनी पाणी पिल्यानंतर सुद्धा त्या नारळामधलं पाणी संपलं नव्हतं, त्याच्यामध्ये आणखी पाणी शिल्लक होतं. तर अशा पद्धतीनं प्रपाद आपलं दिव्यत्व जे आहे त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे. तर पहिल्या दिवशी खूप सुंदर असं वृंदावनामध्ये हा व्यासपूजेमध्ये प्रपादांचं गुणगानाचं सुंदर असं उत्सव संपन्न झाला होता. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी प्रपादांचे जे शिष्य आहेत, प्रपादांच्या शिष्यांचा गुणगौरव झाला. तर परमपूज्य सत्सुरदास गोस्वामी महाराज आहेत किंवा आणखी प्रपादांचे जे महान महान वैष्णव शिष्य होऊन गेले तर त्यांचं गुणगान त्या ठिकाणी करण्यात आलं. तर प्रपादांचे जे शिष्य आहेत ते सुद्धा साधारण नाही आहेत. शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे की जे वैष्णव असतात किंवा भगवंतांचे जे शुद्ध भक्त असतात ते गंगार परश हयले पाश्चात्य पावन दर्शने पवित्र कर ऐ तो मार्गुण. तर गंगा जी आहे ती पण पवित्र करू शकते, पण कधी, गंगार परश हयले पश्चात्य पावन, गंगेचा जेव्हा आपल्याला स्पर्श होईल, गंगेच्या पाण्यामध्ये जेव्हा आपण स्नान करणार पश्चात्य, त्याच्यानंतर आपण पवित्र होऊ शकतो. परंतु वैष्णवांमध्ये ती शक्ती आहे, वैष्णव जे आहे त्यांचं केवळ दर्शन करून, दर्शने पवित्र करो ऐ तो मार्गुण, वैष्णवांचं शुद्ध भक्तांचं केवळ दर्शन करून आपण काय होऊ शकतो, पवित्र होऊ शकतो. भागवतामध्ये वर्णन येतं की स्वतः युधिष्ठिर महाराज जेव्हा विदुरजी तीर्थयात्रेवरून पुन्हा येतात तर युधिष्ठिर महाराज विदुरांना उद्देशून सुंदर असं श्लोक उच्चारण करतात. युधिष्ठिर महाराज म्हणतात की तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि स्वांतस्तेन गदाभृता. तर जे शुद्ध भक्त आहेत ते ज्या ठिकाणी जातात ते स्थान काय बनतं, तीर्थस्थळ बनतं.
आणि जे तीर्थस्थळ आहेत त्या तीर्थस्थळांना सुद्धा पवित्र करण्याचं कार्य कोण करतं? शुद्ध भक्त करत असतात. भगवद्गीता भागवता तीर्थी भूतानी स्वांतस्तेन गदाभूता तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी स्वांतस्तेन गदाभूता. तर अशा पद्धतीनं ज्या पण ठिकाणी शुद्ध वैष्णव पोहोचतात तर ते स्थान जे आहे ते पवित्र धामामध्ये रूपांतरित होतं. तर त्यामुळं सांगायचा उद्देश हा आहे की जे पण भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत त्या शुद्ध भक्तांचं गुणगान करणं, त्या शुद्ध भक्तांची सेवा करणं, त्या शुद्ध भक्तांच्या मुखातून भगवंतांची कथा श्रवण करणं, या गोष्टी सर्वोत्तम शक्तिशाली आहेत. या गोष्टी आपलं शुद्धीकरण करवणाऱ्या आहेत. आपल्या हृदयामध्ये जे अनर्थ आहेत त्या अनर्थांचं विनाश त्यांच्या दर्शनानं, त्यांच्या मुखातून श्रवणानं, त्यांची सेवा करण्यानं आपण प्राप्त करू शकतो. तर अशा पद्धतीनं दुसऱ्या दिवशी जे भगवानांचे महान शिष्यगण होऊन गेले त्यांचं गुणगान त्या ठिकाणी संपन्न झालं. आणि त्याचबरोबर जे भक्त त्या ठिकाणी उपस्थित होते आपण पाहिलं असेल की कशा पद्धतीनं जे मी सांगितलं की तीर्थ जे आहेत ते तीर्थ स्वतः काय करतात? शुद्ध भक्तांचं दर्शन करण्यासाठी येत असतात. तर 1 नाही 2 नाही 10 नाही 20 नाही लगभग 75 तीर्थ त्या ठिकाणी प्रकट झाली होती. किती? 75 तीर्थस्थळांचं जे प्रसाद आहे किंवा जल आहे किंवा त्या ठिकाणचं जे विशेष गोष्टी आहेत त्या ठिकाणी गुरु महाराजांना अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी आणण्यात आल्या होत्या. आणि त्या दिवशी गुरु महाराजांना त्या सर्व तीर्थस्थळांचं जे पवित्र जल आहे, प्रसाद आहे त्या ठिकाणी अर्पण करण्यात आलं. अशा पद्धतीने सुंदर उत्सव त्या ठिकाणी झाला. आणि त्याचबरोबर पहा यावर्षी वृंदावनातले जेवढे पण गोस्वामींची मंदिरं आहेत, राधा गोविंद मंदिर असेल, राधा गोकुलानंद मंदिर आहे, राधा दामोदर मंदिर आहे, राधा वल्लभ मंदिर आहे, अशा पद्धतीने जेवढे पण महान आचार्यांची आपले गोस्वामींची मंदिरं आहेत त्या सर्व मंदिरातून त्या मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांनी भगवंतांचा प्रसाद आणि गुरु महाराजांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः वैयक्तिकरित्या ते त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि सर्वांनी गुरु महाराजांना शुभ आशीर्वाद, शुभ वचन जे आहे ते त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त पण केलं. अशा पद्धतीनं एक विशेष असा उत्सव, विशेष अशी व्यासपूजा त्या ठिकाणी यावर्षी संपन्न झाली. आणि तिसऱ्या दिवशी ज्या दिवशी परमपूज्य लोकनाथ स्वामी गुरु महाराजांचं जे तिथीनुसार व्यासपूजेचा दिवस होता 17 जुलै 2024 रोजी, तर त्या दिवशी विशेष असं महाराजांचं गुणगौरव अनेक प्रपादांच्या शिष्यांद्वारे सुद्धा आणि त्याचबरोबर त्यांच्या शिष्यांद्वारे आपल्या गुरुबंधूंद्वारे त्या ठिकाणी सुंदर असे गुणगान संपन्न झालं. तर गुरु महाराजांमध्ये एक विशेष गुण आहे. तर गुरु महाराज एक श्लोक बऱ्याच वेळा गुरु महाराजांच्या मुखातून मी एक श्लोक ऐकलेला आहे आणि तो श्लोक ऐकल्यानंतर प्रत्यक्षामध्ये कशा पद्धतीनं गुरु महाराज त्या श्लोकाचं मूर्तिमान स्वरूप पण आहेत हे सुद्धा त्याचा पण साक्षात्कार होतो. तर आपण पण ऐकला असेल, कोणाच्या लक्षात किंवा आला असेल तर श्लोक आहे की अयम निज परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु यस वसुदैव कुटुंबकम. तर अनेक वेळा गुरु महाराज आपल्या लक्षात येत नाही खरं गोष्टी. गुरु महाराज खूप सुंदररित्या अनेक सिद्धांत अनेक वेळा पुन्हा पुन्हा सांगत असतात. का? कारण की आपली बुद्धी एवढी कमी, आपल्या म्हणजे स्मरणशक्ती पण किंवा आपली बुद्धी पण तेवढी नाही की पुन्हा पुन्हा आपले आचार्य त्या गोष्टी सांगत असतात, परंतु तरी सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. गुरु महाराज सांगतात हा श्लोक, तर या श्लोकाचा अर्थ असा आहे की अयम निज परो वेत्ती गणना लघुचेतसा, म्हणजे माझं आणि परक्याचं, किंवा अयम निज, निज म्हणजे माझं, परो म्हणजे दुसऱ्याचं. तर असं जे चेतना आहे, अशी जी भावना आहे, असे जे विचार आहेत ते काय म्हणतात? गणना लघुचेतसाम. अशी चेतना जी आहे, असे जे विचार आहेत, अशी जी भावना आहे
ती भावना काय आहे? सूक्ष्म आहे, ती भावना छोटी आहे, ही तुच्छ भावना आहे म्हणतात. आणि जे महान लोक असतात त्यांची भावना कशी असते? उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम. जे उदार चरित्राचे आहेत, जे महान विचारांची लोक जे आहेत त्यांच्यासाठी काय आहे? माझा आणि परक हा भाव त्यांच्यामध्ये नसतो. त्यांची भावना असते की वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण जग हे काय आहे त्यांच्यासाठी? कुटुंब आहे. संपूर्ण जगातली लोक जे आहेत ते त्यांचेच नातेवाईक, स्वतःचेच निजगण आहेत, अशा पद्धतीनं त्यांचा दृष्टिकोन असतो. तर गुरु महाराज हा श्लोक फक्त बोलतच नाहीत, तर प्रत्यक्षामध्ये ते आचरण पण आपण पाहू शकतो. ज्या पद्धतीनं गुरु महाराज सर्वत्र भ्रमण करतात. गुरु महाराज असं कधी विचार करत नाहीत की हे माझे शिष्य आहेत आणि हे माझे शिष्य नाहीयेत, किंवा गुरु महाराज असं कधी विचार करत नाहीत की हे माझं प्रचार केंद्र आहे आणि हे माझं प्रचार केंद्र नाहीये. गुरु महाराज कधी विचार करत नाहीयेत की हे माझे शिष्य नाहीत. गुरु महाराज पहा, तुम्ही जर नोट केलं असेल तर जेव्हा पण गुरु महाराजांना कोण पण भेटायला जातं, गुरु महाराज काय करतात? पाठीवरती थाप टाकतात किंवा डोक्यावरती हात ठेवतात. तर हे एक विशेष गुण आहे गुरु महाराजांचा की कोणत्या प्रकारचा भेदभाव न करता गुरु महाराज काय करतात? आपली अहैतुक कृपा जी आहे त्यांना प्रदान करत असतात. आणि ज्या पण ठिकाणी त्यांना बोलावलं जातं त्या ठिकाणी गुरु महाराज काय करतात? जाऊन त्या ठिकाणी सत्संग किंवा त्या वैष्णवांवरती, त्या भक्तांवरती विशेष कृपा करत असतात. तर अशा पद्धतीनं एक जो शुद्ध वैष्णवाचा गुण आहे, कोणत्याही प्रकारचं भेद न करणं आणि त्या सर्व स्तरावरती पोहोचून गुरु महाराज काय करत आहेत? प्रचार कार्य करत आहेत. तर गुरु महाराजांचा जन्म जो आहे, थोडक्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच भक्तांना गुरु महाराजांचं जीवन चरित्र जे आहे आपल्या भक्तांना तर माहीत असेलच, परंतु बऱ्याच भक्तांना याच्याबद्दल माहिती नसावी. तर थोडक्यामध्ये आपण गुरु महाराजांचं जे जीवन आहे थोडक्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर गुरु महाराजांचा जो जन्म आहे पहा, तो 1949 साली आषाढी एकादशीच्या दिवशी महाराजांचा जन्म झाला होता. तर तिथी जी आहे, शुभ तिथीवरती आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तिथीला खूप महत्व आहे. तर अशा पवित्र तिथी दिवशी, एकादशीच्या दिवशी गुरु महाराजांचा जन्म झाला होता. आणि त्या ठिकाणी जेव्हा गुरु महाराजांचा जन्म झाला तेव्हाच असं भविष्यवाणी पण झालं होतं की हा जो बाळ आहे तो निश्चितच भविष्यामध्ये खूप महान असा व्यक्ती होईल. आणि बालपणीपासूनच गुरु महाराजांमध्ये अनेक दिव्य गुण होते. गुरु महाराज बालपणीपासून त्यांचा जे परिवार आहे तो परिवार सुद्धा अतिशय सुसंस्कृत आणि आध्यात्मिक गोष्टींचा वारसा असणारा. गुरु महाराज नेहमी सांगतात त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं? भगवान. आणि त्यांच्या आजोबांचं नाव सावळा. तर गुरु महाराजांच्या वडिलांचं नाव होतं भगवान, त्यांच्या आजोबांचं नाव होतं सावळा. तर अशा पद्धतीनं भगवंतांचे पुत्र कोण आहेत? तर गुरु महाराजांचं नाव जे आहे ते रघुनाथ ठेवण्यात आलं. तर रघुनाथ हे कोणाचं नाव आहे? रामाचं. का रघुनाथ ठेवलं नाव? यस, गुरु महाराजांचा जन्म मंगळवारी झाला आणि मंगळवार हा कोणाचा वार आहे? रामाचा वार आहे. तर रामाचा वार आहे म्हणून त्यांचं नाव रघुनाथ. रामाचं एक नाव आहे रघुनाथ. महाराजांचं नाव रघुनाथ ठेवण्यात आलं. आणि बालपणीपासूनच गुरु महाराजांमध्ये अनेक दिव्य गुण होते. गुरु महाराज जे आहेत बालपणीच अनेक आध्यात्मिक कार्यांमध्ये त्यांना रुची होती. विशेषतः महाराजांना जे समाजसेवा आहे या समाजसेवा करण्याप्रती विशेष रुची होती. तर महाराज शाळेमध्ये असतानाच एकदा जे विनोबा भावे आहेत, विनोबा भावेंचा एक आश्रम आहे धुळे ना, हा येस, वर्ध्याला तिथं विनोबा भावेंचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये पहा त्यावेळी कोणत्याही प्रकारचं ट्रान्सपोर्टचं किंवा वाहतुकीची व्यवस्था किंवा प्रवासाची व्यवस्था नव्हती. पण तशा स्थितीमध्ये सुद्धा सांगलीमधून वर्धा जवळ नाहीये,
खूप अंतर आहे पहा. परंतु गुरु महाराज शिक्षण चालू असताना किंवा प्राथमिक शिक्षण त्यांचं चालू होतं तेव्हा गुरु महाराज घर सोडून कोणालाही न सांगता महाराज गेले होते आणि त्या ठिकाणी महाराजांची इच्छा होती की त्या आश्रमामध्ये राहून भविष्यामध्ये समाजसेवा वगैरे करणं. परंतु भगवंतांची योजना होती, अनेक काही गोष्टी घडल्या आणि महाराजांना पुन्हा यावं लागलं. तर मग महाराज सांगलीमध्ये खूप शैक्षणिक जीवनामध्ये खूप विद्वान पण होते. गुरु महाराज खूप हुशार पण होते आणि प्रत्येक वर्षी त्यांचा शाळेमध्ये प्रथम क्रमांक असायचा. खूप हुशार होते. तर सांगलीमध्ये मग महाराज 11वी 12वीचं जे शिक्षण आहे, जे विलिंग्टन कॉलेज, सर्वांना माहित आहे ना, विलिंग्टन कॉलेज जे वालचंद कॉलेजच्या समोर जे कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये गुरु महाराजांचं जे उच्च माध्यमिक शिक्षण जे आहे 11वी 12वीचं शिक्षण झालं. आणि त्याच्यानंतर मग गुरु महाराजांच्या घरच्यांची विशेष इच्छा होती, विशेषतः त्यांच्या आईची इच्छा होती. काय इच्छा होती आईची त्यांच्या? डॉक्टर बनावं. माझा मुलगा जो आहे त्यानं डॉक्टर बनावं आणि डॉक्टर बनल्यानंतर तो काय करेल, फटफट घेऊन ना, त्या दिवशी सुंदर चैतन्य महाराज सांगत होते की फटफट घेऊन माझ्या मुलानं गावामध्ये यावं. तर पण महाराज त्या दिवशी खूप सुंदर सांगितलं महाराजांनी. आपल्या लक्षात असेल महाराजांनी काय सांगितलं. गुरु महाराज या भौतिक जगातले जे तथाकथित शरीराचे डॉक्टर असतात ते डॉक्टर नाही झाले, परंतु गुरु महाराज डॉक्टर झाले. कशाचे डॉक्टर झाले? गुरु महाराज आत्म्याचे डॉक्टर झाले. गुरु महाराज आत्म्याचे, नंतर हृदयाचे, नंतर मेंदूचे डॉक्टर झाले. हृदय रोग तज्ञ असतात नाही का, ते काय करतात, हृदयाची सर्जरी करतात. तर तसं गुरु महाराज सुद्धा हृदय रोग तज्ञ झालेले आहेत. काही लोक मानसोपचार तज्ञ असतात, तर गुरु महाराज सुद्धा काय झालेले आहेत, मानसोपचार तज्ञ झालेले आहेत. किंवा काही लोक जे आहेत ते न्यूरोलॉजी, काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, तर न्यूरोलॉजिस्ट असतात काही लोक. तर अशा पद्धतीनं गुरु महाराज जे आहेत काय करत आहेत, लोकांच्या हृदयाचं ऑपरेशन करत आहेत, लोकांच्या मनाचं ऑपरेशन करत आहेत, लोकांच्या मेंदूचं ऑपरेशन करत आहेत आणि काय करत आहेत, त्यांना सर्वोच्च लाभ प्रदान करून देत आहेत. तर खऱ्या अर्थाने काय झालेले आहेत, ते डॉक्टर झालेले आहेत. असं सुंदर चैतन्य महाराज, खूप सुंदर त्यांनी महाराजांनी सांगितलं. तर अशा पद्धतीने गुरु महाराजांचं जे उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांना जे ह्याच्यासाठी मेडिकलसाठी तर प्रवेश नाही झाला त्यांचा, परंतु केमिस्ट्रीमध्ये पदवी घेण्यासाठी गुरु महाराज मुंबईला त्या ठिकाणी शिकू लागले. तर गुरु महाराज जेव्हा मुंबईला शिकण्यासाठी गेले तर गावातले त्यांचे जे नाही का, गावातले बरेच लोक मुंबईला कामासाठी असतात. तर गुरु महाराजांच्या घरच्यांनी सांगितलं होतं की याच्यावरती काय करा, तुम्ही लक्ष ठेवा, कारण की आधीचा अनुभव होता की गुरु महाराज एकदा सोडून गेले होते, तर आणखी हा कदाचित सोडून जाऊ शकतो. तर त्यांच्या घरच्यांनी लक्ष ठेवायला सांगितलं होतं. तर गुरु महाराज त्या ठिकाणी शिकू लागले. केमिस्ट्रीमध्ये गुरु महाराज पदवी घेत होते. तर गुरु महाराज जेव्हा त्या ठिकाणी शिकत होते, गुरु महाराजांनी पाहिलं एक आकाशामध्ये खूप मोठा बलून फुगा आहे नाही का, काय कसला असतो तो नाही का, हेलियम गॅसचे मोठे बलून असतात पहा. तर ते बलून आकाशामध्ये सोडलं होतं आणि त्याच्यावरती लिहिलं होतं, काय लिहिलं होतं, हरे कृष्ण फेस्टिवल. अशा पद्धतीचं 3 शब्द लिहिले होते, हरे कृष्ण फेस्टिवल. आणि त्या ठिकाणी जाहिरात फलक सुद्धा लागले होते की अमेरिकन साधुदार इन बॉम्बे. मुंबईमध्ये काय झालेलं आहे, अमेरिकन साधू आलेले आहेत. तर त्यांना जिज्ञासा झाली की अमेरिकन साधू काय असतात. आजपर्यंत तर आपण ऐकलं होतं की भारतीय साधू आहेत, परंतु अमेरिकन साधू काय आहेत. आणि अशा पद्धतीनं अमेरिकन साधू पाहण्यासाठी गुरु महाराज काय केलं, जे 1971 साली क्रॉस मैदानावरती जो उत्सव 10 दिवसाचा आयोजित केला होता प्रभुपादांच्या शिष्यानी, प्रभुपादांनी आपल्या शिष्याला सांगितलं, तुम्ही अमेरिकेचे आहात ना, तर तुम्ही असं काहीतरी करून दाखवा आश्चर्यकारक नाही का. अमेरिकेची लोक जे आहेत ते विशेष काहीतरी करण्यासाठी हे आहेत, विशेष आहेत.
तर प्रभुपादांनी जे श्यामसुंदर प्रभू आहेत किंवा त्यांचे शिष्य आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही असं काहीतरी विशेष करून दाखवलं पाहिजे. आणि प्रभुपादांच्या शिष्यांनी एवढा विशेष मोठा उत्सव त्या ठिकाणी आयोजित केला होता क्रॉस मैदानावरती. तर कल्पना करू शकत नाही, त्या ठिकाणी रोज 12, 15, 20 हजार पर्यंत आकडा जात होता की एवढे 20,000 लोक त्या ठिकाणी रोज 10 दिवस तो सत्संग जो प्रभुपादांचा प्रोग्राम होता अटेंड करत होते. आणि गुरु महाराजांना जिज्ञासा झाली की हे अमेरिकन साधू काय आहेत, आपण बघायला जायला पाहिजे. तर गुरु महाराज त्या ठिकाणी जातात आणि पाहतात की कशा पद्धतीनं अमेरिकेची ते गोरे लोक धोती कुर्ता घातलेला आहे, हेड सेविंग केलेला आहे, शिखा ठेवलेली आहे, तिलक लावलेला आहे. आणि गुरु महाराजांना विश्वास बसला की खऱ्या अर्थाने हे साधू आहेत, खरे साधू आहेत. आणि गुरु महाराज ते सत्संग म्हणजे प्रोग्राम आहे अटेंड केल्यानंतर त्या ठिकाणी काही बुक्स पण त्यांनी प्राप्त केली. आणि एवढं त्यांना त्याच्याप्रती आकर्षण झालं. गुरु महाराज रोज आपल्या रूमवरती आल्यानंतर काय करायचे, रूमचा दरवाजा बंद करायचे आणि मोठ्या आवाजामध्ये महामंत्र म्हणून डान्स करायचे गुरु महाराज. तर अशा पद्धतीनं त्यांच्या हृदयामध्ये जे कृष्ण भावना आहे ती पुन्हा जागृत झाली. आणि ते गुरु महाराज प्रभुपादांना समर्पण करण्याच्या दृष्टीनं त्यांचं जे आहे ते सुरुवात झाली पहा. तर जे पुस्तकं गुरु महाराज घेऊन यायचे, प्रभुपादांची छोटी छोटी पुस्तकं घेऊन आले होते गुरु महाराज आपल्या रूमवरती. आणि काय करायचे गुरु महाराज, जे ग्रंथ आहेत ते मोठमोठी केमिस्ट्रीची किंवा फिजिक्सची पुस्तकं असतात पहा, कॉलेजच्या पोरांच्या आपण पाहिलं असतील, मोठमोठे ठोकळे असतात. तर गुरु महाराज ते पुस्तकं सगळ्यांना दिसायला पाहिजे की मी अभ्यास करत आहे कॉलेजचा असं दाखवायचे. परंतु गुरु महाराज काय करत होते, जे प्रभुपादांचे छोटे छोटे पुस्तकं आहेत त्या मोठ्या पुस्तकामध्ये ठेवायचे आणि प्रभुपादांचे पुस्तकं वाचत बसायचे गुरु महाराज. तर अशा पद्धतीनं त्यांनी जे प्रभुपादांच्या ग्रंथाचा अध्ययन करत होते. आणि जे बाकीचे लोक त्यांचे क्लासमेट आहेत किंवा रूममेट गावाची लोक आहेत त्यांना वाटायचे की रघुनाथ अभ्यास करत आहे. परंतु गुरु महाराज ते प्रभुपादांचे बुक्स वाचायचे. आणि अशा पद्धतीनं गुरु महाराजांनी ऑफिशियली इस्कॉनमध्ये एकमेव गुरु महाराज असे व्यक्ती आहेत ज्यांनी ऑफिशियली इस्कॉन जे आहे ते जॉईन केलेलं आहे. ऑफिशियली समजते ना, गुरु महाराजांनी पत्र लिहिलं, जे ऍप्लिकेशन लिहिलं इस्कॉन जॉईन करण्यासाठी. तर जे पण पंडाल प्रोग्राम त्यांनी अटेंड केला होता त्या पंडाल प्रोग्राम मध्ये जे पण त्यांनी पाहिलं होतं ते सर्व शब्द त्यांनी त्याच्यामध्ये त्या ऍप्लिकेशन मध्ये टाकले. त्यांनी लिहिलं की मी 4 नियमाचं पालन करेन, मी नियमितपणे 16 माळा जप करेन, त्याच्यानंतर मला जे तुमचं एक्स्टॅटिक कीर्तन आहे ते मला खूप आवडलं, त्याच्यानंतर तुमचं जे संचुअस प्रसाद आहे ते खूप मला आवडलेलं आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी त्या फॉर्म ऍप्लिकेशन मध्ये लिहितात. आणि नुसतं लिहिलं नाही त्यांनी, ते जाऊन टाईपरायटर कडून ते टाईप करून घेतलेलं आहे महाराजांनी. आणि अशा पद्धतीनं ते टाईप करून घेऊन महाराज कुठे गेले, जे जुहूचं मंदिर आहे त्या मंदिराचे अध्यक्ष होते त्यावेळी गिरिराज स्वामी महाराज अमेरिकेचे. तर त्या महाराजांना ते काय केलं, त्यांनी सुपूर्द केलेलं आहे. आणि जेव्हा महाराजांनी ते वाचलं तर वाचल्यानंतर लगेच काय केलं, त्यांनी गुरु महाराजांना त्या ठिकाणी राहायला परमिशन दिलेले आहे. लगेच महाराजांचं मुंडन वगैरे केलं, लगेच महाराजांना लाल कपडे पण घालायला दिले आणि पहिल्या दिवशी गुरु महाराजांना जॉईन करून घेण्यात आलं त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं पहा दिव्य असं त्यांचं जीवन आहे. गुरु महाराज जुहू मध्ये त्या ठिकाणी राहू लागले आणि त्या ठिकाणी प्रभुपाद अनेक वेळा जुहू मध्ये यायचे. तर प्रभुपादांचं सेवा गुरु महाराज करत होते. तर खूप विशेष असं जीवन आहे गुरु महाराजांचं. प्रभुपाद त्या ठिकाणी जेव्हा पण राहायचे तर विशेष सेवा पण गुरु महाराजांकडून व्हायची. 1972 मध्ये 71 मध्ये गुरु महाराजांनी जॉईन केलं आणि 1972 मध्ये गुरु महाराज वृंदावनला गेले. वृंदावनमध्ये राधा दामोदर मंदिरामध्ये गुरु महाराजांचं हरिनाम दीक्षा झाली त्या ठिकाणी. आणि जेव्हा पुन्हा गुरु महाराज मुंबईला आले तर 73चा जो दुसरा क्रॉस मैदानावरचा जो फेस्टिवल होता, तर त्या दुसऱ्या क्रॉस मैदानावरच्या उत्सवामध्ये
जे भगवंत होते त्या भगवंतांची पुजारी सेवा करण्यासाठी कोण पुजारी नव्हतं. तर अशा पद्धतीने प्रभातांनी काय केलं, दुसऱ्या प्रवास मैदानाच्या प्रोग्राम मध्ये गुरु महाराजांना ब्राह्मण दीक्षा दिली. आणि गुरु महाराज त्या ठिकाणी जे भगवंत होते रास बिहारी, विशेषतः जे जुहू मध्ये ज्यांनी दर्शन केलं असेल तर राधा रास बिहारी, तर त्या राधा रास बिहारींचे गुरु महाराज पुजारी झाले. फक्त पुजारी नाही, गुरु महाराज हेड पुजारी होते त्यांचे. तर राधा रास बिहारींचं स्थापना झाल्यानंतर गुरु महाराज भगवंतांचं पुजारी सेवा करायचे. आणि प्रभात जेव्हा मॉर्निंग वॉकला जायचे तर मॉर्निंग वॉकवरून जेव्हा प्रभात माघारी यायचे दर्शनार्थीच्या वेळी, तर तेव्हा मग गुरु महाराज प्रभातांना चरणामृत अर्पण करणं किंवा भगवंतांचा आरती गुरु महाराज करत असायचे. प्रभात भगवंतांचं दर्शन करायचे. तर जुहू मध्ये जे जुहू आहे प्रभात काय म्हणतात, बॉम्बे इज माय ऑफिस. तर बॉम्बे मध्ये जे जुहूचं मंदिर आहे ते प्रभात म्हणत आहेत माझं ऑफिस आहे. तर गुरु महाराजांनी बुक पण लिहिलेलं आहे, बॉम्बे इज माय ऑफिस नावाचं खूप सुंदर बुक आहे. त्या बुकमध्ये प्रभातांबरोबरचे सर्व प्रसंग आणि गुरु महाराजांचं स्वतःचं जीवनचरित्र पण आहे त्याच्यामध्ये. तर जुहू मध्ये प्रभात जेव्हा पण यायचे त्या ठिकाणी गुरु महाराज असायचे. गुरु महाराजांना प्रभातांचं सेवा करायला भेटायची. तर आपल्याला माहिती आहे गुरु महाराज कोण आहेत. गुरु महाराजांना संपूर्ण इस्कॉन जगतामध्ये काय म्हटलं जातं, संत तुकाराम आहे किंवा इस्कॉनचे कीर्तन सम्राट. तर विशेष प्रभातांनी पहा, प्रभात गुरु महाराजांना म्हणत आहेत, गुरु महाराजांना जी सेवा दिली पदयात्रा चालवण्याची, आणि पदयात्रा जेव्हा आपण गुरु महाराज चालवत होते तर पदयात्रेचा जो रिपोर्ट आहे प्रभातांना करायचे. तर प्रभात ते रिपोर्ट ऐकून एवढं प्रसन्न व्हायचे की एकदा अशा पद्धतीने जो रिपोर्ट प्रभातांना प्रस्तुत केला गुरु महाराजांनी, तर तो रिपोर्ट ऐकून प्रभात गुरु महाराजांना म्हणतात की लोकनाथ, आवर लोकनाथ इज जस्ट लाईक संत तुकाराम. तर पहा प्रभातांचं गुरु महाराजांप्रती किती प्रेम होतं. लोकनाथ नुसतं म्हटले नाहीत, काय म्हणतात प्रभातांचं वाक्यच आहे आवर लोकनाथ. आवर म्हणजे आपला लोकनाथ कोण आहे, संत तुकारामासारखाच आहे. तर अशा पद्धतीनं गुरु महाराजांप्रती प्रभातांचं जे प्रेम आहे, जी आपुलकी आहे ती पण व्यक्त होते. आणि एकदा जुहू मध्ये प्रभात त्यांचं स्वास्थ्य खराब झालं होतं आणि स्वास्थ्य खराब झाल्यामुळं त्या ठिकाणी प्रभातांना रूम मध्ये कीर्तन वगैरे त्यांचे शिष्य करत होते. तर प्रभातांनी एका शिष्याला सांगितलं की काय करा, लोकनाथला घेऊन या म्हणे. तर अशा पद्धतीनं तो जो शिष्य आहे प्रभातांचा तो संपूर्ण जुहू लँड मध्ये महाराजांना शोधत होता की कुठं आहेत लोकनाथ. तर जेव्हा त्यांनी शोधलं महाराजांना, तर महाराजांना सांगितलं की तुम्हाला प्रभात बोलवत आहेत म्हणे. की प्रभातांनी बोलवलं. महाराजांना आश्चर्य वाटलं की प्रभात मला कशाला बोलवत आहेत, काही गडबड काही समस्या तर नाही ना. अशा पद्धतीनं त्यांना थोडस कौतूहल वाटलं. पण जेव्हा प्रभात त्या ठिकाणी गेले तर गुरु महाराजांना प्रभातांनी सांगितलं काय कर, तू कीर्तन कर. अशा पद्धतीनं स्वतः प्रभात काय करायचे, गुरु महाराजांच्या मुखातून कीर्तन श्रवण करत होते. गुरु महाराज परवा पण सांगत होते पहा, जेव्हा आरवड्यामध्ये का पंढरपूरमध्ये महाराज सांगत होते, पंढरपूरमध्ये. हा, गुरु महाराज स्पष्ट म्हणले की गुरु महाराज म्हणत होते की बोलायला नाही पाहिजे, परंतु गुरु महाराज सांगत होते की बोलायला नाही पाहिजे, परंतु तरी सुद्धा प्रपादांना सुद्धा माझं कीर्तन आवडायचं, गुरु महाराज म्हणले बा. तर अशा पद्धतीने गुरु महाराजांचं आपण पाहू शकतो. आज संपूर्ण मी 2016 मध्ये राधा गोविंद महाराजांची कथा ऐकत होतो हरिद्वार मध्ये. तर त्या ठिकाणी एक वरिष्ठ वैष्णव होते. तर त्यांच्या मुखातून ऐकलं की ते सांगत होते की इस्कॉन मध्ये जे भक्त आहेत त्या भक्तांच्या भक्तीचं पोषण जर कोणत्या गोष्टीमुळे होत असेल तर ती गोष्ट आहे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांचं संकीर्तन. अशा पद्धतीने ते बोलत होते बा. तर महाराजांचं कीर्तन जे आहे अतिशय मधुर कीर्तन गुरु महाराज करतात आणि ते कीर्तन ऐकून अनेक जण काय होतात, मंत्रमुग्ध होतात आणि अशा पद्धतीने त्यांचं जीवन ते पवित्र करत आहेत. गुरु महाराजांना प्रभातांनी आदेश दिला की काय करा, तुम्ही
तुम्ही गावाचे आहात, गावाकडचे आहेत गुरु महाराज, तर तुम्ही काय करा, संपूर्ण वेगवेगळ्या खेड्यांमध्ये जावा, शहरांमध्ये, तालुक्यांमध्ये जाऊन काय करा, बैलगाडीच्या द्वारे प्रचार करा. आणि हा जो आदेश आहे प्रभुपादांचा, तो आदेश गुरु महाराजांनी काय केलेला आहे, आपल्या हृदयामध्ये धारण केला. आणि प्रभुपादांनी पहिली पदयात्रा सुरू केली. वृंदावन मधून गुरु महाराज मायापूरला गेले होते. तर अशा पद्धतीनं गुरु महाराजांनी पदयात्रा प्रारंभ केली. गुरु महाराजांनी स्वतः आग्र्याला जाऊन बैलगाडी, त्याच्यानंतर बैल जोडी खरेदी केली आणि जे पण आवश्यक गोष्टी असतात त्या सर्व गोष्टी त्यांनी पूर्तता करून ते पदयात्रा प्रारंभ केली. वृंदावन मायापूर पदयात्रा केली गुरु महाराजांनी. त्याच्यानंतर द्वारकेमधून गुरु महाराज साऊथ इंडियाची टूर करत पुन्हा एकदा मायापूरला गेले होते. तर अशा पद्धतीनं पदयात्रा जी आहे प्रारंभ केली. तर काही दिवस मध्ये बंद पडली होती. पुन्हा 84 मध्ये गुरु महाराजांनी सुरू केली पदयात्रा. आणि आज पाहू शकतो गेले 40 वर्ष, 84 पासून आज 2024 चालू आहे. कंटिन्युअस, कोणत्याही प्रकारचा खंड न पडता गेल्या 40 वर्षापासून ही पदयात्रा चालू आहे. आपण पाहू शकता 6 राऊंड पूर्ण झालेले आहेत. आता 7वा राऊंड चालू आहे पहा. तर ही पदयात्रा सध्या उडीसामध्ये आहे. अशा पद्धतीनं प्रभुपादांचा जे आदेश होता की तुम्ही पदयात्रा किंवा बैलगाडीद्वारे प्रचार करा, हा जो प्रभुपादांचा आदेश आहे त्या आदेशाची पूर्तता गुरु महाराज आज सुद्धा करत आहेत. गुरु महाराजांनी 1996 जे प्रभुपादांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, तर त्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 108 देशामध्ये पहा, 1 नाही 2 नाही 108 देशामध्ये परमपूज्य लोकनाथ स्वामी गुरु महाराजांनी काय केलं, पदयात्रा प्रारंभ केल्या. आणि अशा पद्धतीने सर्व देशांमध्ये सुद्धा हरिनामाचा प्रचार प्रसार केलेला आहे. तर असे अनेक कार्य प्रभुपादांनी गुरु महाराजांना दिली. आणि गुरु महाराजांना जेव्हा पहिल्यांदा प्रभुपादांना भेटले, गुरु महाराजांनी प्रभुपादांना सांगितलं की गुरु महाराज, मी माझ्या गावामध्ये एक भक्त बनवलेला आहे. तर प्रभुपाद त्यांना काय म्हणाले की जो तू भक्त बनवलेला आहे त्याला काय कर, इस्कॉनचा प्रतिनिधी बनव. आणि हे जे एक वाक्य आहे गुरु महाराजांना प्रभुपादांनी बोललेलं, गुरु महाराजांनी ते वाक्य जे आहे काय म्हणतात गुरु महाराज, की या एका वाक्यावरून मी समजलो की प्रभुपादांची इच्छा आहे की माझ्या गावामध्ये सुद्धा इस्कॉनचं मंदिर असायला पाहिजे, ही प्रभुपादांची इच्छा आहे. तर अशा पद्धतीनं गुरु महाराज समजलं प्रभुपादांची काय इच्छा आहे. आणि आज पाहू शकतो की प्रभुपादांचं जे वाक्य गुरु महाराजांनी हृदयामध्ये धारण केलं. आणि त्यांच्या गावामध्ये गुरु महाराजांनी एवढं सुंदर असं राधा गोपाल की जय, तर लाखो लोक आज राधा गोपालांचं दर्शन करतात. आणि ते राधा गोपालांचं दर्शन करून अतिशय त्यांना प्रसन्नता पण होते. तर असं सुंदर मंदिर जे आहे गुरु महाराजांनी आपल्या गावामध्ये निर्माण केलं. गुरु महाराज प्रभुपादांबरोबर ट्रॅव्हलिंग करायचे. तर प्रभुपाद जेव्हा मायापूरवरून वृंदावनला जातात किंवा वृंदावन मायापूरला असं जेव्हा पण ट्रॅव्हलिंग करतात, तर ट्रेन जी आहे प्रभुपादांची नागपूरवरून जायची. जे नागपूर आहे, नागपूर जे आहे ते भारताचं केंद्रस्थान आहे. जे महाराष्ट्राचं जे उपराजधानी नागपूर आहे ते संपूर्ण भारताचं केंद्रस्थान आहे. तर प्रभुपाद बोलता बोलता जेव्हा पण म्हणजे नकाशावरती प्रभुपाद दाखवत होते की हे भारताचं महत्वाचं स्थान आहे, या ठिकाणी मंदिर असायला पाहिजे, हे महत्वाचं स्थान आहे, या ठिकाणी मंदिर असायला पाहिजे. तर असं प्रभुपाद म्हणले होते की हे नागपूर जे आहे ते भारताचं केंद्रस्थान आहे आणि या नागपूरमध्ये सुद्धा इस्कॉनचं मंदिर असायला पाहिजे. आणि आज ते प्रभुपादांचं एक वाक्य जे आहे त्या एका वाक्याच्या आधारावरती आज गुरु महाराज नागपूरमध्ये सुद्धा खूप मोठा प्रोजेक्ट गुरु महाराजांनी आरंभ केलेला आहे. तर अशा पद्धतीनं हे सर्व मी सांगत आहे प्रभुपादांचे हे सर्व आदेश गुरु महाराजांसाठी. आणि कशा पद्धतीनं जे पंढरपूरमध्ये व्यासपूजेच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे प्रवचन झालं त्या ठिकाणी, त्या प्रवचनामध्ये सुद्धा गुरु महाराज त्याच गोष्टी सांगत होते. पहा, जर आपण ऐकलं असेल की कशा पद्धतीनं प्रभुपादांकडून गुरु महाराजांना वेगवेगळे आदेश प्राप्त झाले.
आणि त्याच्यामध्ये गुरु महाराजांनी हे पण सांगितलं की प्रभुपादांना त्यांच्या गुरूंकडून कसे आदेश प्राप्त झाले होते की तू काय कर, विदेशामध्ये शिकलेला आहे तू, विदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रचार कर. किंवा राधाकुंडावरती जेव्हा भक्तिसिद्धांत ठाकूर भेटले तर तेव्हा पण त्यांनी सांगितलं की जर का तुला धन भेटलं तू काय कर, पुस्तकं लिही आणि त्याचा प्रचार कर. तर या सर्व गोष्टी प्रभुपादांच्या जीवनामध्ये त्यांच्या गुरूंकडून त्यांना आदेश प्राप्त झाले होते. आणि प्रभुपादांनी काय केलं, त्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी आपलं जीवन दिलं. आणि त्याच पद्धतीनं गुरु महाराज सांगत आहेत की प्रभुपादांकडून त्यांना कसे आदेश प्राप्त झाले, प्रभुपादांकडून कशा पद्धतीनं त्यांना वेगवेगळ्या शिक्षा. तर वृंदावनाच्या कार्यक्रमामध्ये गुरु महाराज सांगत होते का, आम्हाला आठवलं पहिलं जे त्यांना जे नाही का, शिष्याला गुरुकडून 2 प्रकारचे शिक्षा प्राप्त होतात. एक असतात डूज म्हणजे काय करायचं, आणि दुसरं असतं डोंट्स म्हणजे काय करायचं नाही. तर गुरु महाराज सांगत होते वृंदावनाच्या त्या ठिकाणी व्यासपुरीमध्ये. तर राधा दामोदर मंदिरामध्ये जेव्हा प्रभुपाद प्रवचन देत होते आणि प्रभुपाद असे समोरच बसले होते, गुरु महाराज समोरच बसले होते आणि प्रभुपाद प्रवचन देताना सर्वत्र नजर फिरवायचे, उजवीकडून असं डावीकडून उजवीकडं. आणि ज्या ठिकाणी गुरु महाराज बसले होते तर गुरु महाराजांवरती जेव्हा प्रभुपादांची नजर जायची तर नजर गेल्यानंतर त्या ठिकाणी मात्र प्रभुपाद काय करायचे, थांबायचे. असं जेव्हा फिरायचे तर इथं बसलेत गुरु महाराज तर तिथं नजर आल्यानंतर थांबायचे आणि बघायचे आणि पुन्हा फिरवायचे प्रभुपाद मान. अशा पद्धतीने पुन्हा गुरु महाराजांच्या वरती आल्यानंतर तर गुरु महाराजांच्या लक्षात आलं नाही की प्रभुपाद सगळीकडे बघत आहेत, परंतु माझ्यावरती नजर आल्यानंतर प्रभुपाद का थांबत आहेत आणि माझ्याकडून काय चुकलं तर नाही ना, किंवा माझा तिलक व्यवस्थित नाही, किंवा मला म्हणजे काहीतरी त्रुटी. तर गुरु महाराजांच्या लक्षात आलं नाही. आणि एक वेळ प्रभुपाद थांबले आणि प्रभुपाद मोठ्या आवाजामध्ये म्हणले, स्टॉप इट. तर असं जेव्हा प्रभुपाद म्हणले तेव्हा गुरु महाराजांच्या लक्षात आलं की आपली काय चूक आहे. तर गुरु महाराज मांडी घालून बसले होते आणि गुरु महाराज काय करत होते, जे त्यांची मांडी आहे ती मांडी अशी हलवत होते गुरु महाराज. तर अशी मांडी हलवत होते, ते प्रभुपादांना आवडलं नाही आणि प्रभुपाद मोठ्या आवाजामध्ये म्हणतात, स्टॉप इट. तर गुरु महाराज सांगतात की पहिलं जे इन्स्ट्रक्शन प्रभुपादांकडून मला प्राप्त झालं तर ते हे इन्स्ट्रक्शन होतं. तर शेवटी मला निष्कर्ष किंवा जे तात्पर्य आहे, आपण भक्तिमय जीवन यापन करत आहोत. भक्तिमान जीवन यापन करत असताना आपण किती माळा जप करत आहोत, आपण किती भागवताचं अध्ययन केलेलं आहे, आपण किती सेवा करत आहोत, किंवा आपण किती विद्वान आहोत, या गोष्टी महत्वाच्या आहेत. परंतु याच्यापेक्षा अतिशय महत्वाची एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट कोणती आहे, ती गोष्ट आहे गुरूंकडून जे आपल्याला आदेश प्राप्त झालेले आहेत, गुरूंनी जे आपल्याला शिक्षा दिलेल्या आहेत, त्या शिक्षा किंवा गुरूंच्या आदेशाची पूर्तता आपण किती करत आहोत. तर जोपर्यंत आपण गुरूंच्या आज्ञांचं पालन करत नाहीये तोपर्यंत आपला जप व्यर्थ आहे, आपलं शास्त्राध्ययन व्यर्थ आहे, आपलं सेवा व्यर्थ आहे. तर कदाचित आपल्याला प्रश्न पडू शकतो की आजपर्यंत आपण केलेलं सगळं काय व्यर्थ गेलं का म्हणून. तर आपण जे काही करत आहोत त्याला किंमत तेव्हा येईल जेव्हा आपण गुरूंच्या प्रसन्नतेसाठी करू आणि गुरूंच्या आदेशांचं पालन जेव्हा आपण करू. तर गुरु महाराज पुन्हा पुन्हा या गोष्टी सांगतात. पहा, असं नाही की गुरु महाराज प्रत्येक प्रवचनामध्ये वेगळं काहीतरी सांगतात, वेगळ्या गोष्टी सांगतात, वेगळ्या शास्त्रामधून सांगतात, असं नाही. तर तेच असतंय, परंतु त्याच्या पाठीमाग हेतू किंवा अशा पद्धतीनं पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगत आहेत. याचं काय उद्देश आहे की आपल्या जीवनामध्ये आपण ते उतरवायचं आहे. सिद्धांत तोच असतो, परंतु जोपर्यंत आपण तो आपल्या जीवनामध्ये उतरवत नाहीये तोपर्यंत आपल्याला त्याचा लाभ होणार नाही. तर आपण काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये गुरूंचे जे आदेश आहेत त्या आदेशांचं काटेकोरपणे पालन करण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करणार तेव्हा खऱ्या अर्थानं काय होईल,
आपलं जीवन सफल होईल. आजपर्यंत जे परंपरा आहेत किंवा प्रभुपादांचे जेवढे पण शिष्य आहेत पहा, परंतु राधानाथ स्वामी महाराज आहेत, परंतु जयपताका स्वामी महाराज आहेत, परंतु गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज आहेत, सतसुदास गोस्वामी महाराज आहेत. तर जेवढे पण शिष्य आपण पाहू शकतो, भक्तिविकास स्वामी महाराज आहेत. तर आज वर्तमान स्थितीमध्ये त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. आपण कल्पना करू शकत नाही त्यांनी ज्या पद्धतीनं प्रचार केलेला आहे, ज्या पद्धतीनं त्यांनी लोकांना कृष्ण भावनेमध्ये आणलेलं आहे. तर असं कार्य जे आहे ते साधारण कार्य नाहीये, हे अतिशय म्हणजे दिव्य असं कार्य आहे. तर हे सर्व ते करू शकलेले आहेत का? जर का आपण त्यांचं जीवन पाहिलं तर त्यांनी एकमेव सिद्धांताचं पालन करण्याप्रती आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. प्रभुपादांचे जे आदेश आहेत त्या आदेशांचं पूर्तता करण्यासाठी. तर निष्कर्ष हाच आहे, आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे? गुरूंच्या प्रसन्नतेसाठी आणि वैष्णवांच्या प्रसन्नतेसाठी कार्य केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने काय होऊ शकतं, आपलं जीवन जे आहे ते सफल होऊ शकतं. गुरु महाराजांच्या जीवन जे आहे त्या जीवनामधून आपल्याला अनेक दिव्य शिक्षा प्राप्त होतात. आणि त्यांच्या प्रसन्नतेसाठी आपण काय करू शकतो? आपलं जीवन जे आहे, आपण जे काही कार्य करत आहोत ते कार्य करता करता आपण काय केलं पाहिजे? त्यांच्या प्रसन्नतेसाठी पण जे काही आदेश आहेत, शिक्षा आहेत, सामान्य तर हेच आदेश असतात आपल्यासाठी की 4 नियमांचं पालन करणं, 16 माळा जप करणं आहे, शास्त्राध्ययन करणं आहे आणि प्रचार करणं. तर हेच आपल्याला करायचं आहे. असं वेगळं कोणत्या गोष्टी करायच्या आहेत असं पण नाहीये. तर तंतोतंत या गोष्टींचं आपण पालन करण्याचा प्रयत्न करून काय करू शकतो? गुरूंना प्रसन्न करू शकतो. आणि गुरु जेव्हा प्रसन्न होतात तर गुरु प्रसन्न झाल्यानंतर काय होईल? आपोआप भगवंत सुद्धा प्रसन्न होतील. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी थोडक्यामध्ये आज असं विशेष काय विषय किंवा विशेष तयारी असं काय अचानकच सगळ्या गोष्टी घडल्या. महाराज येणार होते परंतु अचानक महाराजांचा प्रोग्राम जे आहे त्यांचा स्कूल प्रोग्राम त्या ठिकाणी होता आणि त्यामुळे महाराजांचं जे रोजचं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये महाराज खूप तंतोतंत अमेरिकेचे आहेत महाराज श्रीकृष्ण चैतन्य महाराज. तर त्यांचं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये ते बदल करू इच्छित नव्हते. तर महाराज बोलले नेक्स्ट टाइम येईन मी. तर त्यामुळे अचानक म्हटलं काय चर्चा करायची, तर की नुकतंच गुरु महाराजांचं एवढं सुंदर विशेष उत्सव संपन्न झाला तर त्याच्यावरती. तर अशा पद्धतीनं गुरु महाराजांचा हा महान उत्सव जो आहे, विशेष उत्सव संपन्न झाला व्यासपूजेचा वृंदावनामध्ये, पंढरपूरमध्ये आणि त्याचबरोबर आरोड्यामध्ये सुद्धा. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. परमपूज्य लोकनाथ स्वामी गुरु महाराज की जय. गीता गौर प्रेमानंदे. कोणाचं काय म्हणजे जसं की सुरुवातीला मी म्हटलं होतं आपण 5 मिनिटं कोणाला काय बोलायचं असेल तर आपण पण बोलू शकता 2-2 मिनिट. आणि त्याच्यानंतर काय अनाउन्समेंट होतील महत्वाच्या आणि शेवटी महाप्रसाद होईल. तर यस, कोण बोलणार आहे का? 2 मिनिटांमध्ये आपण बोलू शकता कोणाला बोलायचं असेल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर श्रीमान रुपेश चैतन्य प्रभूजी व्यक्त करतील. श्री स्वतः प्रभूजी वृंदावन मध्ये व्यासपूजेला होते. हरे कृष्णा. आपसे वैष्णव लोग के चरणों में दंडवत करता हूं.